नाही ते ऐकत जा रे, नेण्याच्या वजासाठी म्हणतोस तू, पण खायला होतं बाबू. अरे तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है आदित्य व्लॉग्स. तर गाईज आजचा व्लॉग आहे ना लई स्पेशल आहे, कारण की आता घरात काय चालले तुम्हाला दाखवा. आता दुपारचे 2 वाजले, तर 2 वाजता काय चालले बघा. हे बघा, आज दादा नाही का उद्या सकाळ सकाळ पुण्याला जाणार आहे ना, मग आज तो बॅग पॅकिंग करीन. मग त्याच्यामुळे त्याला खायला न्यायचं साहित्य तयारी करायचं चालू आहे. हे बघा, आता हे तंगूस आपल्याला आता रानात जायचे, त्यामुळे तो आणलाय. हे गूळ, शेंगदाणे, चहापत्ती घरी लागेल बरं का, फरसाणाचे पुढे बघा. आणि अजून इकडं काय चाललंय, शेंगदाण्याचे लाडू बनायचे. म्हणजे बघा, दुपारचे 2 वाजले, त्यांना आतापासूनच तयारी चालली, उद्या सकाळचं निघायचं म्हणून. जाऊ दे, आता एवढं झालं का आपल्याला रानात जायची, वावराला तार लावायची गाई, म्हणजे तंगोस लावायचे. त्याच्यामुळं काय करतो मी जेवलो नाही सकाळ धरून, 2 वाजल्यात मी आता जेवण करून घेतो. तर गाईज मी आता जेवण करत होतो आणि अजून इथंच बसलेलो, पण अचानकच असा पाऊस आलाय की तुम्हाला दाखवतो मी, बाहेर जाऊन दाखवतो. नाही, नजर नाही लागत काही वातावरण काहीच नव्हतं का, ऊन पडलेलं होतं ना, अचानकच बघा तुम्ही. तेव्हा आज पहिल्यांदा पाऊस आलाय गावाकडं, ह्याच्या आधी पाऊसच नव्हता आमच्या गावाला. ते पहा यार, इथं गळत आहे गाईज, आमचं घर गळायला लागलं काय बघा गाईज. तर फायनली गाईज आता रानात आहोत बरं का, आणि तुम्हाला काल लावलेलं दाखवू तार. हे बघा, काल आपण तिथवर लावलं होतं ना, आज साड्या तिथून लावायच्यात बरं का, आणि आज वर लावायची होती. पण तुम्हाला दाखवू का डोकराने एका रात्रीतच किती काही केलंय. त्या बघा काही 2 बांधे, हे बघा चला बरं का आता गाईज. हे बघा इथं किती पाडले, हे बघा इतकी होते. मम्मी मोरं बघतच चालली, हे बघा. आणि अजून इथं मध्ये तर बघा काहीच आहे का, आणि मोर आहे का ते बघा, तिकडं पण आहे. इथून अशी वाट केल्या का, ती बघा चिपाट इथून कशी आहे खाल्ली तर. हे बघा ही. तर फायनली गाईज आता आपलं ग्रानातलं सगळं काम झालं ना, आता 6 वाजले. तर तुम्हाला दाखवू कसं झालंय, हे पहा. तिकडून घेतलं, तिथून सुद्धा बंद केलं, इथून असं केलंय, इथून सुद्धा इकडे पॅक केलंय, इकडून तिकडे गेलंय. म्हणजे हे एवढ्याच्यात कुठंच जाणार नाहीत गुरं म्हणतो डुकरं. आणि वर आहे का, वर गाईज या का, इथून सरळ असा बांध आहे ना, त्याच्यामुळं असं ते हा अख्खा चौकोन घेतलाय. तुम्हाला वर जाऊन दाखवू का, हे साड्या कुठं बांधायच्या आता, ती वर आडी बांधायची, आणि बांधावा आडी का वर बांधावा. आता तेवढे साड्या बांधतो, गव्हात घ्यायचं आहे अजून, मग घरी जातो गाईज. दादा त्याची बॅग भरायची असेल, आपण बघू तो काय काय नेतोय. तर फायनली गाईज आता गवताचं वजन घेतलंय, आणि ते ह्या जागेत घेतलंय. इतकं गंधाट जंगल असल्या गं ते लई, सगळीकडे झाडं झुडपं, त्याच्यात मम्मी गावात घेतली. तुम्हाला तर दाखवतो एक क्लिप, त्यात बघा मम्मी गावात किती. गाईस आता ही वजन मला 2 किलोमीटर लांब आमचं घर आहे, तिथे घेऊन जायची गोठ्यावर. तर फायनली गाईज आता ती वेळ आलेली, ज्यावेळेस मी वाट बघत होतो, तुम्ही वाट बघत होता, ती म्हणजे आता दादाची पॅकिंग दादाने सुरू केलेली. तर गाईज आता दादा काय काय नाही तुम्हाला दाखवतो बरं का. ते कॉलेजचं काही असतं, हे पहा रग, तिथे गेला अंगावर गेला रग लागतो. बघा माझा हा रग आहे, आणि त्याचा तो धुवून काढला, हात तो बॅगेत भरलाय, त्याच्यामुळं तो नेतोय. आणि हे पहा हे भरणीत लाडू. आता तिकडे गेल्यावर खायला तर मिक्स जेवण काही इतकं बरोबर नसतंय, तुम्हाला तर माहिती असतं, बॅचलर पोरायचं ते अवघड असते. त्याच्यामुळं घरी येऊन थोडेसे लाडू केलेले आहेत मम्मीने, दुपारा केले नव्हते का, ते लाडू भरले तर भरणीत, आणि ते असं भरले. काय दिले होय, हा नाही ते चोपायला आहे का आपण नंतर चोपू, कोणतं काय ते कॉलेजचा ड्रेस आहे काय, नाही दादाच्या कॉलेजचा ड्रेस बघा असला आहे.
हे पहा, हे असले शर्ट आहे, किती भारी शर्ट आहे. हे असले शर्ट मी घालायला विकत घेणार होतो, यांच्या कॉलेजला असले शर्ट आहे. हा, कलर किती क्लास आहे, कलर रे क्लास आहे. याच्यात काय ठेवलंय बरं नाही होय. आणि गाईज आता कपडे बघायचे का, माझे कपडे किती तर मी तोंडी सांगू शकत आहे, पण आता ते बघत चला बरं का. हे बघा बघा, फेकितो आहेच गडी. बाबू हे पहा, हे शर्ट आणि त्याच्यात माझे किती तुम्हाला दाखवू का. फक्त दोनच असेल, दोनच. हे लाल कयक माझं गाईज, हे पांढरे त्याच्याबद्दल मी तुला मागतोच दिलेलं आहे. बरं माझं तो कोट नाही घेतलं बरं का आता. संपलीला का मग तर तू एकच घेतलं एवढीच पॅन्ट एक बी नाही तुझी. ही असली पॅन्ट मग इकडं. तू ह्या अशी इथे हे बघा, इतके कपडे एकले याचे, आणि लाईट डिम आहे ना गाईस, त्यामुळे असा चेहरे इतके मुंग्यान ते होत्या, त्याच्यामुळं जवळून घ्यावं लागतंय, कारण की लांबून फेस क्लिअर दिसा नाही. आज काहीतरी गावात लाईटीचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळं कारणामुळं बेगीत कपडे बसनात, तरी बघा किती कोचित होईल. उभे बसले तो ह्या कोपऱ्यात जागा आहे, इथं बस. हे काय इथं बरणी, इथं पॅन्टी, पलीकर थांब ना जरा आता मग. ते पुढे ते राहीन खाली. तू बरी ते ना. हे बघा किती कोचा कोची चालली. भरली बॅग काय लागते इतकं नेतो त्याच्यामुळे ते म्हणतो मला वज होतं नाही. आणि येतानी पण सगळे घालतो. येतानी सगळे घेऊन येतो. लईच येड आहे इतकं नेत असतात का. 2 ड्रेस घालाय पुरते असले. हा 2 ड्रेस 2 दिवस चालू तिथं. अजून काही हे बघा, मुरली बघा, चेन लागती का, लागती पण स्लिप नाही तर मला ते हे लावा लागत. तेल खडू घालायचं, स्लिम चेन मधली बाजूची चेन काय ताट झाली गाईस. तेच नाही हे बघा, इकडून आहे. नग मग हात लावायचंच नग, तुटली ना राडा होईन. जरी गाईज फायनली दादाची पॅकिंग कम्प्लीट. एक बॅग रेडी झाली. आता दुसरी ही न्यायची का, ती बाहेरची लालकी न्यायची. लालकी नको का, सगळं मोकळ आहे. बाकी सगळं मोकळ आहे कोपरा. आपण ते दिसतंय कसं गाईज. हे कॉलेजला फक्त एवढं घेऊन जातो, बघ काहीच नेत नाही. आणि घेऊन चाललाय तर ती एक बॅग. कागद घेतला का तू. कागदपत्र राहते ना. नाही ते काहीतरी होतं त्याचं, त्या दिवशी मी बॅग मधून काढलं होतं दुधाने. असं काही एवढे कपडे बघून मला झोप आल्यावर चले. किती कपडे घेऊन शर्ट आणलेला. शर्ट कुठे नवं काही कपडे घेऊन चाललाय. मला इथं घालायला स्वतः इतकी शर्ट नाही तर इथं घालायला तिकडे घेऊन चाललाय. नंतर तिथे बिस्किटाचं हे राहिलो, हे तुम्हाला देण्यातच नव्हतं. कोलगेट बिस्किट पुढे, कशाला फरसाणाचे 2 पुढे, इकडं ती बरणी. बरं त्यातले काही पुढे काढून सीधा अभ्यास करायचा आहे, जेवण करायचं काय माहिती नाही. ऐकत जा रे, नेण्याच्या वजासाठी म्हणतोस तू, पण खायला होतं बाबू. अरे बल्ब कमी झाला आता, काय दिसणारच नाही. चेहरा लय बेकार दिसणार आता हे मोबाईलच्या टॉर्च मुळे. फक्त ते हे वजन नाही मुळे नेत नाही तर हे खायला किती बरं, किती तर 3 आणि 3 6 12 18 पाणी पिलं 24 लागल्या 2 डझन घेत नाहीस. मला माहिती तिथं मस्त भेटत पण तू आणत नाहीस. घेतो बिस्किट घेतो तिथं कधी मध्ये.
काय करता बिस्किट देतात नाही. जाऊ द्या काही दादाची बरं निमे नाही आता निमे इथं काढून पॅकिंग तर सगळी कम्प्लीट झालेली आहे. दादा उद्या सकाळून जाईल. आता काय लाईट तर काही येणार नाही माझा अंदाज केवढीशी डिम आहे. झाली. त्यांनी चेहरा पण अरे क्लिअर दादा. दिसा नाही. जाऊ दे आता काही राहिलं असलं तर बघन त्यो, नाही तर काय तर समजेल. गाईच आता 10 वाजले इथं आणि आता मी झोपतो, कारण की उद्या सकाळून दादाला जायचंय. मग लवकर उठून काही तयारी करावं लागेल ना, त्यामुळं गाईज तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. तर बाय बाय.